विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। विवाहितेच्या खुनाला फाशीच्या मागणीकरिता अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अंबड पोलीस निरीक्षक यांना निवेदन। नाशिक अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विवाहितेला अश्विनी महेंद्र जाधव हिस माहेरून पैसा हुंडा या कारणावरून पती महेंद्र साहेबराव जाधव, सासरे साहेबराव भीमराज जाधव, सासू रुक्मिणी साहेबराव जाधव, सुधीर प्रदीप साहेबराव जाधव यांनी हुंड्याच्या कारणावरून सतत मानसिक शारीरिक त्रास देत असत। सदर विवाहिता यांच्या त्रासाला कंटाळून नेहमीच माहेरी जात असत। 8 दिवसापूर्वीच तिला सासरी आणण्यात आले, तर दिनांक 10 जून रोजी बेदम मारहाण करून तिच्या अंगावर मारण्याच्या जखमा असून तिला फाशी देऊन जीवे ठार मारल्यामुळे तिचे संतप्त झालेले आईवडील मामा यांनी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीकडे धाव घेतली। समितीचे शिष्टमंडळ प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले की फाशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। शेट्टी मंडळात अंड सुरेश चव्हाण, शिल्पाताई झरेकर, जमुनाताई लिंगायत, अनिताताई गांगुर्डे, वनिताताई काळे, राजनंदिनी अहिरे, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबड पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी गुन्हा दाखल करून वरील 4 आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर भादवी कलम 306, कलम 498, कलम 504, कलम 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। PM रिपोर्ट आल्यानंतर योग्य ते वाढीव कलम लावण्यात येईल असे आश्वासन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळास दिले। दिलीप तुकाराम दातीर, पत्रकार, नाशिक। प्रल्हाद पवार मी माझी भाची अश्विनी जाधव यांचे सासरे आणि सासू व नवरा तिघांनी मारबळी करून ठार मारले आणि हुंडा नाही मिळाल्या म्हणून मुलीला मारहाण करून ठार केले। नमस्कार, मी शिल्पा झारेकर। मला सकाळी 10 वाजता सिव्हिल हॉस्पिटलमधून फोन आला होता। त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मला असं दिसले की अश्विनी जाधव नावाची मुलगी होती 20-21 वर्षाची। तिला तिच्या सासरच्या लोकांनी तिला शारीरिक मानसिक तिचं छळ करून तिला फासावर लटकवलेले होते। तर अशा लोकांना नराधम फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। मुलींची अशा पद्धतीने हे लोक अशा पद्धतीचे हे असे लोक वागतात, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। या ठिकाणी अंबड पोलीस स्टेशनच्या समोर अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मयत अश्विनी जाधव या विवाहितेला सासरच्या लोकांनी तिला फाशीला लटकवलं आणि तिला मारून टाकलं। त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा, सदर खटला जलद न्यायालयामध्ये सुरू करावा आणि मयत अश्विनी हिला न्याय द्यावा या मागणीसाठी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते अंबड पोलीस स्टेशनचे PI भगीरथजी देशमुख साहेब यांना भेटले। साहेबांनी या ठिकाणी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। संबंधित आरोपींवर 302चा खुनाचा गुन्हा दाखल न झाल्यास या ठिकाणी आम्ही अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने उग्र स्वरूपाचं आंदोलन आणि मोर्चा काढून या बालिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आत्ताच या ठिकाणी साहेबांशी आमची चर्चा झाली। चर्चेअंती तिला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्कृष्ट असे साहेबांनी पावलं उचलून 4 आरोपी अटक केलेले आहेत। त्याबद्दल अश्विनीला आम्ही या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि तिला न्याय देण्यासाठी लवकरच पुढच्या आंदोलनाची आम्ही दिशा ठरवणार आहोत असं या ठिकाणी मी जाहीर करतो। अश्विनी जाधवला न्याय मिळालाच पाहिजे, मयत अश्विनी जाधवच्या न्याय मिळालाच पाहिजे, अश्विनीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।